jungle. प्रामाणिक गोरक्षण करतात याचा फायदा घेऊन काही फर्जी गोरक्षक आहेत। उदाहरणार्थ आमच्या मिरजमध्ये एक फर्जी गोरक्षक आम्हाला सापडला, ज्यानं 52 वासरं आणि 2 गायी पकडलेल्या सोडवल्या होत्या। त्या गायी आणि वासरं सुद्धा आम्ही कत्तलखान्यातनं पोलिसांच्या मदतीनं परत त्याची सुटका केली। काही गोरक्षक हप्ते घेतात, गाड्या पास करून देण्यासाठी सुपारी घेतात, हे पण आमच्या निदर्शनास आले। मी सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रामाणिक तमाम गोरक्षकांना आवाहन करतोय की पहिला कसाईला नंतर शोधू, पण हे जे फर्जी गोरक्षक आहेत, जे आपल्या पवित्र कार्याला बदनाम करतायत, या फर्जी गोरक्षकांना पण आपण शोधून ठोकून काढूया। तुमच्या सोबत आम्ही पण आहे आणि ह्यांचा बंदोबस्त करूया आणि आपण आपलं पवित्र कार्य चालू ठेवावं। असा सदाखोत आणि इद्रिस हजार महाराष्ट्रात तुमच्या विरोधाला जरी आले, त्यांना न जुमानता आपण हे पवित्र कार्य चालू ठेवूया। आम्ही स्वतः तुमच्या सोबत सगळे अशामुळे फर्जी गोरक्षक आम्हाला सापडलेले आहेत। मी उदाहरण दिलं, मिरजमध्ये जो फर्जी गोरक्षक आहे, नाव आता मी सांगू शकत नाही, त्याला एवढे मोठे करायची गरज नाही, मात्र आम्हाला सापडलेले आहेत, आमच्या रडारवर आहेत। ज्या दिवशी रंगे हात सापडतील त्याची धिंड काढून आणि आपल्या सगळ्यांना बोलवून मग ते नाव आम्ही जाहीर गोरक्षक आपण बदनाम होतो। म्हणूनच मी सगळ्या प्रामाणिक गोरक्षकांना आवाहन करतोय की असे जे फर्जी गोरक्षक आहेत, आता इथे आमचे 2 गोरक्षक आहेत, त्यांनी पकडलेल्या गायी सुद्धा मिरजमध्ये एका गोरक्षकाने सोडायला लावलेले आहेत। असे जे फर्जी गोरक्षक आहेत, त्याच्यामुळे आपलं पवित्र काम बदनाम होतंय। यांना सुद्धा ठोकायची जबाबदारी आमची आणि ती जबाबदारी आम्ही घेतलेली आहे। म्हणूनच ते इद्रिस नायकोडीला सांगतोय की त्याच्यावरती सुद्धा जे गुन्हे दाखल आहेत, विनयभंग सारखा गुन्हा दाखल आहे, त्याच्यावरती जे गुन्हे दाखल आहेत मिरज कोर्टामध्ये, सांगली पोलिसांमध्ये, तुमच्यावर पहिला मोका दाखल करायला पाहिजे। ज्यांनी राष्ट्रगीताला विरोध केलाय, वंदे मातरमला विरोध केलाय, अशा इद्रिस नायकोडीवरती पहिला मोका लावला पाहिजे। ज्यांनी कडकनाथ त्या कोंबडीमध्ये भ्रष्टाचार केला, ज्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली, अशा व्यक्तीवरती मोका लागला पाहिजे। सांगलीमध्ये एक बलात्काराचा गुन्हा दाखल होता राहिलाय, याची त्यांनी जाण ठेवावी आणि मग गोरक्षकांच्या वरती कोणते कायदे लावायचे याची मागणी करावी।